एक मिनिट अँटी एजिंग साठी म्हणजे त्वचा छान दिसण्यासाठी रेटिनॉल लावायचं, पण लावायचं कसं? मुळात रेटिनॉल विकत घ्यायचं आणि रेटिनॉल विकत घ्यायचं याच्यात फरक काय? दिवसा लावायचं, रात्री लावायचं, कुठची क्रीम विकत घ्यायची, डॉक्टरांकडे जायचं असतं का? माझं वय लहान आहे, मी लावायला सुरू करू का? सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. त्याच्यामुळे रेटिनॉलचा हा कम्प्लीट गाईड असलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, रेटिनॉल वेगवेगळ्या फॉर्म मध्ये येतं. डोळ्यांच्या खाली लावायची क्रीम म्हणजे आय क्रीम, आपल्याला रात्री झोपताना लावायचं मॉइश्चरायझर म्हणजे हेवी नाईट क्रीम, त्याच्या आधी लावायचं सिरम म्हणजे जे पातळ पाण्यासारखं असतं मॉइश्चरायझरच्या आधी लावायचं पण फक्त रात्री लावायचं असं सिरम. आणि आता चौथ्या प्रकारामध्ये सुद्धा रेटिनॉल मिळायला लागलेलं आहे आणि ते म्हणजे बॉडी लोशन म्हणजे हात पाय पोट पाठ अंगाला लावायचं जे क्रीम असतं मॉइश्चरायझर असतं त्याच्यामध्ये सुद्धा आजकाल रेटिनॉल येतं. नंबर 2, आता रेटिनॉल मध्ये ताकदीचं प्रमाण वेगवेगळं असतं. म्हणजे काय तर 0.01% ही वेगळी ताकद आहे आणि 0.03 ते 0.05 असं सुद्धा रेटिनॉल मिळतं. आता तुम्ही कोणतं वापरायचं? तुमची त्वचा जर तेलकट असेल, ॲक्ने प्रोन असेल, नाहीतर तिसरं तुमची त्वचा कॉम्बिनेशन असेल कपाळ नाक आणि हनुवटी टी झोन मध्ये तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही थोडं स्ट्रॉंगर रेटिनॉल वापरलं तरी चालेल. ते म्हणजे 0.03 ते 0.05% मधलं. आणि त्याच्यासाठीचे चांगले चांगले ब्रँड्स आहेत. प्रत्येक प्रॉडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. या व्हिडिओमध्ये कोणाचंही आम्ही कोलॅबरेशन केलेलं नाहीये. तुम्हाला माहिती आहे मी प्रामाणिकपणे स्पॉन्सरशिप कोलॅबरेशन सगळं वरती पेड कोलॅबरेशन मध्ये मेन्शन करतच असते. मिनिमॅलिस्टचं चांगलंय, रिकिलचं चांगलंय, ऑर्डिनरीचं चांगलं आहे, प्युअर बबलचं चांगले आहे, बऱ्यापैकी छान छान माइल्ड आहेत. पण सुरुवात करू शकता. नंबर 3, तुमची त्वचा तेलकट कॉम्बिनेशन आणि ऑफकोर्स ॲक्ने प्रोन असेल आणि तुमच्याकडे थोडंसं बजेट जर असेल तर मात्र ज्यांचे रेटिनॉल खूप छान आहेत ते म्हणजे युसरीन, त्याच्यानंतर इनिसफ्री आणि माझा सगळ्यात आवडीचा ब्रँड पण किडन्या विकाव्या लागतात तेव्हा ते रेटिनॉलचं क्रीम विकत मिळतं, मुराड. अतिशय जगात भारी जर कुठचं मोस्ट इफेक्टिव्ह आणि तरी माइल्ड जर कुठचं असेल तर मुराडचे रेटिनॉलचे जे सगळी रेंज आहे एंटायर डोळ्यांच्या खालची क्रीम, त्याच्यानंतर सिरम क्रीमी फॉर्म मध्ये आणि पूर्ण डब्बा नाईट क्रीम, हे तिन्ही प्रॉडक्ट्स जगात भारी आहेत. नंबर 4, आता तुमची त्वचा जर कोरडी आणि सेन्सिटिव्ह असेल म्हणजे थोड्या कारणानं लगेचच त्वचा खूप लाल होते, थोड्या तरी गोष्टी टच झाल्या त्वचेला किंवा काहीतरी खाण्यात आलं तरी सुद्धा तुम्हाला ॲलर्जीज लवकर येतात, ड्रायनेस खूप होतो, खाज सुटते, या त्वचेला साधारण सेन्सिटिव्ह स्किन सुद्धा म्हणतात. ड्राय आणि सेन्सिटिव्ह या 2 प्रकारात येत असेल तर मात्र तुमच्यासाठीचे खूप चांगले प्रॉडक्ट, कारण की त्याची शक्ती कमी असलेला म्हणजे 0.01% असलेला ते म्हणजे प्लमचे खूप चांगले आहेत, ऑर्डिनरीचे पण इतके माइल्ड रेटिनॉलचे सिरम सुद्धा येतात, मिनिमॅलिस्टचे खूप छान आहेत, त्याच्यानंतर कोझारेक्स या ब्रँडचे पण खूप छान छान आहेत. सेराव्ही हे परदेशातलं सुद्धा खूप प्रसिद्ध रेटिनॉल साठीचा प्रसिद्ध असलेला ब्रँड आहे आणि माइल्ड मेडिकेटेड डॉक्टर किंवा डर्मॅटस जे सजेस्ट करतात त्याच्यातला हा ब्रँड आहे. तो पण ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी कमाल आहे. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा तुमचं जर बजेट असेल तर ती खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट ठरेल तर ते म्हणजे मुराडचं जे आहे संपूर्ण पुन्हा एकदा रेटिनॉलची पूर्ण त्यांची रेंजच ते कलेक्शनच हे ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनला सुद्धा अप्रतिम सूट होतं. नंबर 5, आता ट्रेटिनॉइन आणि रेटिनॉल याच्यात काय फरक आहे बुवा? काहीही फरक नाही. दोन्हीही विटॅमिन ए पासून डेरिव्हेट्स केलेले प्रकार आहेत मुळात. आणि ट्रेटिनॉइनसाठी जास्त ताकद असते, पॉवरफुल असतं, त्याच्यामुळे शक्यतो डॉक्टर सजेस्ट करतात. आणि रेटिनॉल मात्र आपल्याला मस्त नायकावरून अमेझॉनवरून टीरावरून विकत घेता येतं किंवा मेडिकल शॉपमध्ये सुद्धा जाऊन आपल्याला कुठूनही विकत घेता येतं. नंबर 6, आता हे ट्रेटिनॉइन असेल किंवा रेटिनॉल असेल कुठूनही आपण विकत घेतलं असेल, लावायचं कसं? लावणं दोघांचं सेम आहे. मुळात आठवड्यातून एकदाच लावायचं. आता लावताना काय करायचं? मुळात फक्त स्वच्छ चेहऱ्यावरती लावायचं, त्याच्यामुळे फेस वॉश झाला असला पाहिजे. दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे मुळात रेटिनॉल हे दिवसा लावूच शकत नाही. त्याचं कारणच असं ते इनऍक्टिव्ह होतं जेव्हा सूर्यप्रकाशामध्ये येतं तेव्हा, त्याच्यामुळे ते निरुपयोगी जर होत असेल तर ते फक्त रात्रीचं लावलं पाहिजे. रात्री झोपताना फेस वॉशनं मस्त तोंड धुवायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही रेटिनॉल लावू शकता. पण तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा रेटिनॉलची सुरुवात करत असाल तर एक सँडविच मेथड आहे जी आतापर्यंत खूप फेमस झालेली आहे. फेस वॉश, मॉइश्चरायझर लावायचं, भरपूर छान मॉइश्चरायझर, आणि थांबायचं. सगळं मुरवल्यानंतर मग किती घ्यायचं? डाळी एवढं घ्यायचं, छोटंसं डाळी एवढंच, शेंगदाणा पण नाही, डाळी एवढं. हावरटपणा करायचा नाही, त्याचा रिझल्ट इतका छान यायला लागतो आपोआपच 2-4 महिन्यातच खतरनाक फरक जाणवतो. त्याच्यामुळे हावरटपणा मी केलेला आहे, त्याच्यामुळे स्वतःच्या चुकांमधून मी हे सांगते या व्हिडिओमध्ये. डाळी एवढंच घ्यायचं, पुरतं. ओके, कसं दिसतं? थोडं सनस्क्रीन सारखं शायनी चमकू दिसतं ते, त्यामुळे असं पसरतं लेअर लावल्यासारखं, आपल्याला जाणवतं आपल्या चेहऱ्यावर काहीतरी आहे. आत मुरवत बसायचं नाही, कारण ते आत मुळात मुरतच नाही. ओके, भरपूर छान मॉइश्चरायझर लावायचं जे आपल्याला सूट होतं ते लावायचं.
झोपून जायचं. दुसऱ्या दिवशी अंघोळी, सोपस्कार, फेसवॉश, तुमचं कोणतंही सिरम वगैरे सगळं झाल्यानंतर मात्र सनस्क्रीन विसरायची नाही, कारण की आदल्या रात्रीच्या रेटिनॉलमुळे प्रचंड सेन्सिटिव्हिटी वाढलेली असते. तुमच्यातल्या अर्ध्या लोकांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा केलेलं नाही, फक्त ते व्हिडिओज बघतात. तुम्हाला जर माझं काम आवडत असेल, आपल्या चॅनलवरचे वर्षानुवर्ष कमाल जे विषय आहेत, व्हिडिओज आहेत, ते तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला कमिटमेंट देते की आता आठवड्यातून 2दा व्हिडिओज घेऊन आपण येत आहोत. तिथली क्वालिटी आपण छान वाढवत आहोत. वेगवेगळे डॉक्टर्स, एक्सपर्ट्स तुमच्या भेटीला आणण्याची कमिटमेंट मी माझ्याकडून देते आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरती अभ्यासपूर्वक छान छान क्वालिटीचे व्हिडिओज घेऊन तुमच्या समोर येणार आहे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. नंबर 7, मुळात रेटिनॉल नक्की करतं काय? रेटिनॉल हे मुळात काहीही करत नाही. सेल टर्न ओव्हर म्हणजे काय? तर आपली जी त्वचा आहे ती झडून त्याच्या जागी आतली जी नवीन त्वचा आहे ती बाहेर येते. तुम्हाला माहितीये बाळांमध्ये ही जी प्रक्रिया आहे की जुनी कोरडी झालेली त्वचा, मृत त्वचा झडणे आणि नवीन त्वचा येणे, ही प्रोसेस 3 ते 4 दिवसात होते. पण जसं आपलं वय वाढतं म्हणजे 30-35 नंतर तर ही सगळी प्रक्रिया व्हायला किमान 60 दिवस म्हणजे 2-2 महिने सुद्धा लागतात. मग अशा वेळेला ऑफकोर्स आपण डल दिसायला लागणार, ड्राय दिसायला लागणार आणि जी त्वचा आहे वरची जी ऑलरेडी डल आणि ड्राय आहे ती काळवंडायला पण लागणार. त्याच्यानंतर त्याच्यावरती काळे काळे छोटे छोटे डाग पण दिसायला लागणार. अशा त्वचेमध्ये पिगमेंटेशन, टॅनिंग बाहेर गेल्यानंतर लवकर काळे पडणं, त्याच्यानंतर वांग येणं हे पण वाढणार. आणि ऑफकोर्स वरची जी डल ड्राय त्वचा आहे, झडलेली मृत त्वचा आहे, तीच आपल्या चेहऱ्यावरती आहे. त्याच्यामुळे काय होणार? बारीक बारीक फाईन लाईन्स ज्याला म्हणतात, बारीक बारीक सुरकुत्या सुद्धा आपल्याला यायला लागणार आहेत. हे सगळं टाळण्यासाठी म्हणजे काय? ती प्रक्रिया फास्ट करण्यासाठी, सेल टर्न ओव्हर करण्यासाठी, मृत त्वचा झडून शेडिंग होऊन नवीन बेबी स्किन सारखी छान छान त्वचा, हेल्दी त्वचावरती यावी, यासाठी रेटिनॉल ही सगळी प्रक्रिया मस्त त्याला गती लावतं, बूस्टर लावून टाकतं. नंबर 8, आता नक्की रेटिनॉल लावायचं कोणी? कारण कमेंट बॉक्समध्ये सतत मला 18, 19, 20 वयाच्या पोरी सुद्धा विचारतात की ताई नायकाचा सेल आहे, ही इन्फ्लुएन्सर सांगते, इंस्टाग्रामवरती हा रील बघितलाय, सोशल मीडियावरती हे, युट्यूबवरती हा व्हिडिओ, त्याच्यामुळे आम्हाला लावायचंय. प्लीज असं करू नका. मुळात तुम्हाला गरजच नाहीये रेटिनॉलची. येस, तुम्ही लावायचं नाहीये रेटिनॉल. रेटिनॉल लावायचं आहे 30च्या पुढे. आता याला कंडिशन्स अप्लाय आहे. 25 ते 30 हे जे वय आहे, या वयोगटामध्ये तुमची लाईफ जर स्ट्रेसफुल असेल, उदाहरणार्थ फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे काम करतात, ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये खूप लाईट्स असतात, मेकअप असतो, ताण असतो, हे सगळं तुमच्या चेहऱ्यावरती इव्हेंच्युअली दिसायला लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मेंटल कुठच्या तरी ट्रॉमामधून गेलेला असाल तर त्वचा हे ऑर्गन आहे, त्याच्यावरती पण दिसायला लागतं, त्याच्यामुळे तिथे पण. तिसरी गोष्ट, तुम्ही सतत आयुष्यामध्ये खूप जास्त सन डॅमेज, बाहेर प्रदूषणामध्ये, शहराच्या ठिकाणी खूप भयानक धकाधकीचं जर आयुष्य तुम्ही जगलेला असाल तर साधारण 28-29ला ती चिन्ह एजिंगची तुम्हाला दिसायला लागतात. म्हणजे तुमचं वय आहे अगदी 30 पण टच नाही तुम्ही केलेली, पण अगदी 35-40 सारखी तुमची त्वचा झालेली आहे. ह्या केसमध्ये तुम्ही मात्र 28 पासून सुद्धा रेटिनॉल वापरू शकता. नाहीतर सगळ्यांनी 30च्या पुढेच रेटिनॉल वापरायचं आहे. नंबर 9, आता मुळात रेटिनॉल आम्ही का लावायचं, ह्या सगळ्या उपद्व्याप प्रपंच का मांडायचा, त्याची भरपूर छान छान कारणं आहेत. कारण रेटिनॉल रेव्होल्युशनरी ठरलं अँटी एजिंगसाठी. अशी आपली ऑलरेडी बॉडी नैसर्गिकतः आपली मृत त्वचा झडवते आणि त्याच्या जागी नवीन आणते. आता ही प्रक्रिया जर फास्ट व्हायला लागली, ज्यांना ॲक्ने किंवा फोड येतात त्यानं काय होतं, तो फोड ॲक्ने सतत येतो. त्याचं मूळ कारण काय? सीबम प्रोडक्शन. सीबम म्हणजे काय? आपली त्वचा नैसर्गिकरित्या जे तेल तयार करतं त्याला सीबम असं म्हणतात. तर सीबम प्रोडक्शन हे रेटिनॉल अशक्य प्रमाणात कमी करतं. कारण की त्वचा ड्राय आणि डल आधी करायची आणि मग ती झडवायची, म्हणजे शेडिंग करायचं, आणि मग तिथे हेल्दी त्वचा येणार. आता मला सांगा, जिथे हेल्दी त्वचा येते तिथे तेलाची निर्मिती आपोआप कंट्रोलमध्ये येते, मग तुम्हाला ॲक्ने पिंपल्स येतीलच कसे? त्याच्यामुळे ज्यांना ॲक्ने प्रोन स्किन असते आणि खूप सिव्हिअर पद्धतीनं सततच पिंपल्स आणि फोड येतात, त्यांना सगळ्यांना डॉक्टर अप्रतिम रेटिनॉइड हे सजेस्ट करतातच आणि त्याचा त्यांना प्रचंड फायदा झालेला आहे. दुसरी गोष्ट, आता ना वयानुसार आहे ना, आपल्याला वाटतं वय झालं म्हणजे फक्त फाईन लाईन्स, म्हणजे काय? बारीक बारीक सुरकुत्या. असं नाहीये बरं का. वय हे मोठ्या प्रमाणामध्ये कसं कळतं माहितीये? डार्क स्पॉट्स, डिस्कलरेशन. उदाहरणार्थ काय? जसं आपलं वय वाढतं, आपली त्वचा डल होते, ड्राय होते आणि त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यातलं कोलॅजन पण कमी व्हायला लागतं. रेटिनॉल कोलॅजिन बूस्ट करणारा सुद्धा त्याच्यामध्ये घटक असतो आणि त्याच्यामुळे प्लम्प, युथफुल त्वचा, कोलॅजन बिल्डिंगची प्रक्रिया खूप फास्ट व्हायला लागते. त्याच्यामुळे त्वचेला प्रचंड फायदा होतो. हा दुसरा खूप मोठा फायदा. तिसरा मोठा फायदा म्हणजे घाणेरडीवरची त्वचा, म्हणजे ऑलरेडी डेड आहे, ड्राय झालेली आहे, डल आहे, ती घालून नवीन यायला लागली तर मला सांगा, तो वांग, ते डार्क स्पॉट्स, ते डिस्कलरेशन, म्हणजे इकडचा भाग काहीतरी जास्त काळवंडलाय, कपाळाला जास्त टॅन झालेले आहे, चेहऱ्यावरतीच आपल्या वेगवेगळे रंग, एका ठिकाणी आपण जास्त काळपट दिसतो, एका ठिकाणी आपला ओरिजिनल जो रंग असतो तो असतो आणि ते कळतच नाही कसं घालवावं. हे झाल्यामुळेच आपलं वय जास्त असं वाटायला लागतं. हे सुद्धा थांबवतं रेटिनॉल. हा तिसरा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि चौथा मोठा फायदा,
तुम्हाला आयुष्यात बोटॉक्स, फिलर्स किंवा जे जे अँटी एजिंगशी रिलेटेड डायरेक्ट इन्व्हेजिव्ह सर्जरीज आहेत, म्हणजे इंजेक्शन्स किंवा फेसलिफ्ट्स, वेगवेगळे सर्जरीज, फिलर्स, ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त टाळायच्या असतील, लांब लांब सारखं कोणाला करायचं असेल तरी सुद्धा मी जज करणार नाही, पण कमीत कमी कराव्या लागाव्या आणि जास्तीत जास्त 50-60 वगैरे करता येईल असा जर तुमचा हेतू असेल तर तुमच्यासाठी सांगायचंय मला, बारीक बारीक सुरकुते असतात, एकदम बारीक फाईन लाईन्स, हे सुद्धा घालवतं ते म्हणजे रेटिनॉल. नंबर 10. आता आपल्याला रेटिनॉल लावायला सुरुवात करायची आहे. आपल्याला लई आवडलेल्या उर्मिलाने सांगितल्यामुळे आपण कन्व्हिन्स झालेलो आहोत. आता आपण बाजारात जाऊन रेटिनॉल विकत घेणार आहोत, किंवा आपल्याला लई कॉन्फिडन्स आहे ना, तर मेडिकल शॉपमध्ये जाऊन स्ट्रॉंगर 0.01 वालं का होईना ट्रेटिनॉइन विकत घेतलं तरी हरकत नाही. आता काय करायचं आणि काय करायचं नाही मी सांगणार आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगत असते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणून. हा शेवटचा पॉइंट आहे पण खूप महत्वाचा आहे. रेटिनॉलचा रिझल्ट यायला वेळ लागतो, किमान 6 महिने तरी जावे लागतात, त्याच्यानंतर रिझल्ट मिळतो. त्यामुळे पेशन्स टिकवायचा आहे. काय करायचं नाही, हावरटपणा करायचा नाही. रिझल्ट यायला लागलेत त्याच्यामुळे मोह होतो, मी केलेला आहे हावरटपणा आणि त्याच्यामुळे चुकांमधून सांगतेय. डाळीच्या ऐवजी शेंगदाणा एवढं वगैरे घ्यायला लागायचं, जास्त लावल्यानंतर जास्त त्वचा छान होईल असं वाटायला लागतं. चूक आहे, भयंकर ड्रायनेस होतो, इरिटेशन होतं, त्याच्यामुळे हे करायचं नाही. नंबर 2, डूज मध्ये काय करायचं, दुसऱ्या दिवशी न विसरता भरपूर मॉइश्चरायझर लावायचं, फेसवॉश नंतर, ऑफकोर्स आंघोळी नंतर, आणि बाहेर पडण्याच्या आधीच घरामध्ये जरी बसणार असाल, ढगाळ वातावरण आहे तरी सुद्धा UV प्रोटेक्टेड SPF लावायचं. ट्रेटिनॉइन लावत असाल तर न विसरता SPF 50 ताकदीचं मोठं सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही. काय करायचं नाही, मॉइश्चरायझर अजिबात विसरायचा नाही. डल आणि ड्राय त्वचा जाऊन जी नवीन येणार आहे ती सुद्धा नवीन असल्यामुळे, तुकतुकीत असल्यामुळे कोरडी पडायला लागते लवकर. नंबर 3, डूज मध्ये काय करायचं तर गॅप न पाडता कन्सिस्टंटली लावायचं. तुम्हाला आठवड्यातून एकदाच हे काम करायचंय की नाही. ट्रेटिनॉइन असेल तर तुम्हाला जरा आणखी माइल्ड रेटिनॉल आहे आणि सूट पण झाले तर आठवड्यातून 2दा. डोंट मध्ये काय करायचं नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा त्या आठवड्यामध्ये कुठचा तरी महत्वाचा प्रकार आहे. उदाहरणार्थ लगेचच नेक्स्ट डे तुम्हाला स्विमिंगला जायचंय, सनस्क्रीन न लावता, हेवी मॉइश्चरायझर सनस्क्रीन न लावता, एक मी तर म्हणेल तेल सुद्धा लावलं तरी चालेल, इतकं हेवी सनस्क्रीन SPF लावा जे वॉटरप्रूफ आहे स्विमिंगसाठी. कारण स्विमिंगच्या पाण्यामध्ये, पूलमध्ये क्लोरीन असतं, त्याच्यामुळे मी बघितलं की रेटिनॉल नंतर लगेचच नेक्स्ट डे जे स्विमिंग करायला जातात ना त्यांना थोडे आगाग होते आणि जास्त काळेपणा झालेला जाणवतो. नंबर 4, डूज मध्ये काय करायचं तर तुम्हाला माहितीये की आपल्याला सेन्सिटिव्हिटी वाढणार आहे, त्वचा प्रचंड कोरडी पडणार आहे, कारण आता आपण रेटिनॉल वापरायला सुरुवात केलेली आहे. अशा वेळेला त्वचेला खूप जपायचं, दाह होईल, त्याची आगाग होईल. त्यामुळे असे प्रकार स्क्रबिंग, एक्सफोलिएशन न करता उलट करायचं, ज्या ज्या गोष्टी हायड्रेशनच्या आहेत त्या त्याला द्यायच्या. उदाहरणार्थ काय, मॉइश्चरायझरच असं निवडायचं किंवा सिरमच असे निवडायचे जे फक्त त्वचेला छान पाणी, काम डाऊन करणार आहेत आणि भरपूर हायड्रेशन देणार आहेत. उदाहरणार्थ सेरामाइड्स असलेले मॉइश्चरायझर्स, पेप्टाइड्स असलेले सिरम्स किंवा मॉइश्चरायझर्स, हॅल्युरोनिक ऍसिड, असं छान हायड्रेटिंग कामिंग डाऊन, थंड हवा द्यायचंय, पाणी द्यायचंय, हायड्रेशन द्यायचंय, असं छान भरपूर मॉइश्चरायझर त्याला द्यायचं आहे. स्पेशली त्याच्यानंतरच्या लावण्याचा सुरुवात केल्यानंतर त्या आठवड्यात तर करायचंच, पण रेग्युलर रुटीन झाल्यानंतर सुद्धा त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तर नक्कीच. काय करायचं नाही हे 4थ्या मुद्द्यामध्ये मला सांगायचं, आणि ते म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी आणि त्याच्या बरोबर सुद्धा कॉम्बिनेशन करायचं नाही, ते म्हणजे माय गॉड, सॅलिसिलिक ऍसिड अजिबात मिसळायचं नाही. मुळात रेटिनॉलमुळे तुमचं ऍक्ने, पिंपल कमीच होणार, कंट्रोल्स होणार सिबम प्रोडक्शन. त्यामुळे परत एकदा सॅलिसिलिक ऍसिड दुसऱ्या दिवशी सुद्धा, सेम डेला तर नाहीच मिक्स करताना, पण दुसऱ्या दिवशी सुद्धा लगेचच लावायचं नाही नेक्स्ट डे. ओके. त्याच्यानंतर ग्लायकॉलिक ऍसिड अजिबात, ओ माय गॉड, त्वचेचं काय होईल मला विचारांनी भीती वाटते. त्याच्यानंतर एक्सफोलिएटिंग, स्क्रबिंग होणारे जे जे प्रकार आहेत, स्ट्रॉंग प्रकार आहेत, त्याच्यामध्ये अजून एक प्रकार येतो तो म्हणजे व्हिटॅमिन सी. येस, व्हिटॅमिन सी सुद्धा मिक्स करायला जायचं नाही. दुसऱ्या दिवशीच्या सकाळी सुद्धा व्हिटॅमिन सी लावायचं नाही, कारण आपण आदल्या रात्री रेटिनॉल लावलेलं आहे. कंट्रोल करायचं. दुसऱ्या दिवशी स्टिक टू सिम्पलेस्ट बेसिक थिंग, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. आता काही जण असं म्हणू शकतात की आमच्या डोळ्यांच्या खाली खूप काळं झालंय किंवा आमच्या डोळ्यांच्या खाली खूप जास्त सुरकुत्या यायला लागलेल्या आहेत, तर हा रेटिनॉल प्रकार, तू पहिल्या पॉइंट मध्ये सांगितलेलं की अंडर आईज साठी सुद्धा मिळतं, आय क्रीम मध्ये पण असतं, तर मग त्या कोणत्या वापरायच्या? 2च प्रकार ऍक्च्युली खऱ्या अर्थानं कामी येतात, उपयोगी येतात आणि रिझल्ट देतात, आणि ते म्हणजे मेडिकेटेड ट्रेटिनॉइन आणि मुराडचं अंडर आय रेटिनॉल त्याच्यात आहे, हे आय क्रीम. बाकी या जगातलं खूप वेगवेगळे भारतात अवेलेबल असलेले तरी माझ्या पाहण्यातले वेगवेगळे रेटिनॉल असलेले आय क्रीम्स मी वापरलेले आहेत, पण त्यानं फारसं काम केलेलं नाही.
आता मात्र मला प्रिकॉशनरी मेजर असे सांगायचे, सूचना भीतीची धोक्याची, ती म्हणजे ट्रेटिनॉइन जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांना लावता, तिथली त्वचा इतकी ऑलरेडी नाजूक असते, ऑलरेडी ड्राय असते, ऑलरेडी डल असते, तिथे हायड्रेशन कमी असतं. तिथे काय व्हायला सुरुवात होते माहितीये का? पिलिंग ऑफ, म्हणजे खाजायला सुरू होतं, ड्राय होतं आणि अक्षरशः असं निघतं, चामडी निघते. कोरडं पडल्यानंतर थंडीचं कशा त्वचा फुटते आणि निघायला लागते, तशी निघायला लागते. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जर मेकअप वगैरे बाहेर जात असाल तर असं वाटतं काय झालंय तुझ्या डोळ्यांना, कसली ॲलर्जी आली आहे का, असं. तर ते कोंडा कसा पडतो तशी तिथली त्वचा पडते. त्यामुळे त्याला इतकं हायड्रेशन द्यायला पाहिजे. मे बी संपूर्ण महिन्यातून एकदा तुम्ही लावू शकता, छोटंसं डोळ्यांच्या खाली सम प्रमाणात, एकदम एकदम एवढंसं, म्हणजे आता काय मोहरी एवढं. ओके. आणि त्याच्यावरती भरपूर मॉइश्चरायझर, दुसऱ्या दिवशी सुद्धा भरपूर भरपूर मॉइश्चरायझर, छान डोळ्यांच्या खाली गारवा वगैरे देऊन मॉइश्चरायझर, तर ते काम करेल. संपूर्ण अभ्यासात आपला झालेला आहे रेटिनॉलचा. हळूहळू ताकद वाढवायची आहे, स्किन टॉलरन्स वाढवायचं आहे. सगळे प्रॉडक्ट, सगळ्याची ताकद, सगळ्याच्या किमती, सगळ्या गोष्टी त्याच्या ऍक्च्युअल लिंक सहित तिथे अवेलेबल आहेत, त्या तुम्ही घेऊ शकता. त्याचं थोडंसं पर्सेंटेज कमिशन क्रिएटर्सना नेहमी मिळतं, अफिलिएटेड लिंक्स असतील तर, नसतील तर ऑफकोर्स नाही मिळत. पण फक्त चांगलेच प्रॉडक्ट्स मी तुमच्या समोर सजेस्ट करत असते आणि अटॅच करत असते. डिस्क्रिप्शन असेल, इंस्टाग्राम असेल. तुम्ही मला बाय द वे इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसाल तर असे असंख्य प्रॉडक्ट्स तिथे विथ लिंक, कारण सगळं छान छान दररोज स्टोरीमध्ये असतात, तुम्ही तिथूनही छान खरेदी करू शकता. रेटिनॉलची जर्नी जपून पण वेळेत आणि छान सुरू करता येते. तुम्हाला अशाच पद्धतीनं वेगवेगळे कोणते विषय ज्याचा मी अभ्यासपूर्वक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर यावा असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.